नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. यळकोट यळकोट जय मल्हार हा नाद आता पुन्हा घुमणार आहे. मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे आणि दिनांक 2 डिसेंबर 2024 वार आहे सोमवार. या मंगल दिनी खंडोबाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. हा 6 दिवसांचा नवरात्र उत्सव असतो, त्यामुळे ह्या उत्सवाला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा जेजुरी या ठिकाणची मोठी यात्रा या दिवशी भरत असते आणि मोठ्या आनंदाने, मोठ्या जल्लोषाने आणि परिपूर्ण हळदीची म्हणजेच भंडाऱ्याची उधळण करून भक्त आपल्या खंडोबाचं स्मरण करत असतात. आजचा हा व्हिडिओ चंपाषष्ठी या विशेष सणासाठी बनवलेला आहे. चंपाषष्ठीचं महत्व जर आपण म्हटलात तर या दिवशी हा जो काही अवतार आहे, हा अवतार महादेवाचा आहे. चंपाषष्ठी या दिवशी येते आहे 7 डिसेंबर 2024 या दिनी. चंपाषष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. हा सण दक्षिण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी भगवान कार्तिकेयची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी पहिली शुक्ल पक्षातील षष्टीला हा सण स्कंद षष्ठी म्हणून ओळखला जातो. भगवान कार्तिकेयला चंपा फूल अतिप्रिय आहे, म्हणून या सणाला चंपाषष्ठी असंही म्हणतात. स्कंद षष्ठी व्रत प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला हा सण त्यांना मोठ्या आनंदाने दक्षिण भारतात साजरा केला जातो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबाला हा सण समर्पित केला आहे. हा सण भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या खंडोबाला समर्पित असून भगवान शंकराचं हे खंडोबा रूपातून शेतकरी आणि मेंढपाळी आणि शिकारी या या रूपाचं दर्शन या माध्यमातून होत असतं. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे हे स्वामी मानले जातात. शेतकरी, मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी खंडोबा मानले जातात. इतर संबंधित नाव आहे स्कंद षष्ठी. चंपाषष्ठीला स्कंद षष्ठी असं म्हणतात. याच दिवशी अशी आख्यायिका आहे की मल्ल आणि मणी नावाच्या राक्षसाचा अंत देवाने केला होता. हा उत्सव साजरा करण्याची पद्धत हळद उधळून केली जाते. चंपाषष्ठी या सणाला भंडारा म्हणजेच हळद उधळून हा सण साजरा केला जातो. मणी आणि मल्ल नावाचे 2 भाऊ होते. या चंपाषष्ठी सणामागची एक छोटीशी कथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मणी आणि मल्ल हे 2 भाऊ होते, ते राक्षस होते. या दोन्ही राक्षसांनी संत, देव आणि लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत त्रास देणं सुरू केलं होतं. राक्षसांच्या दहशतीला कंटाळून सर्व देव भगवान विष्णूंकडे पोहोचले, पण भगवान विष्णूंनी त्यांना ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी जाण्यास सांगितलं. मग सर्व देव ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजींनी त्यांना मदत देण्यास नकार केली. सर्व देवांनी शिवाकडे जाऊन प्रार्थना केली. या राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शिवाने खंडोबाच्या रूपात अवतार घेतला. तो महाकाय योद्धा म्हणून अवतार घेतला. हे योद्धे सोन्यासारखे आणि सूर्यासारखे चमकणारे दिसत होते. या योद्ध्यांचा चेहरा हळदीने झाकलेला होता. यानंतर भगवान शिव दोन्ही राक्षसांशी लढायला गेले. जेव्हा मणी मरणार होता, तेव्हा त्याने आपला पांढरा घोडा खंडोबाला दिला आणि आपल्या भूतकाळातील कर्माची क्षमा मागितली आणि वरदानही मागितले की जिथे जिथे भगवान शंकराची पूजा केली जाते, तिथे आपण त्यांच्या चरणी उपस्थित राहणार. हळदी सणासाठी प्रसिद्ध असलेलं हे जेजुरीचं मंदिर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचं कुलदैवत मानलं जातं. मंदिराच्या प्रांगणामध्ये वसलेली दीपमाळ ही अतिशय सुंदर मानली जाते. हळदी उत्सवापूर्वी येथे खंडोबाची मिरवणूक सुद्धा काढली जाते. या मार्गशीर्ष शुक्ल षष्टीचं हे जे काही मुहूर्त आहे, हे शनिवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी खंडोबाला नैवेद्य लागतो वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कांदा. हा जो नैवेद्य आहे, हा जेजुरीच्या खंडोबाचा अतिप्रिय असं हा नैवेद्य सांगितला गेला आहे. जेजुरीच्या स्थानाचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. या ठिकाणी बानाई
बाणाईचं मंदिर खाली आहे आणि देव घोड्यावर बसलेले आहेत. विवाहानंतर जे जोडपं या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतं त्यांचा संसार अतिशय आनंदाने होत असतो. देवाधिदेव महादेवाच्या रूपात बसलेले खंडोबा आपल्या भक्तांची रक्षण आणि काळजी घेत असतात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्याला जर जेजुरीला जाणं शक्य झालं नाही तर आपण आपल्या देवघरामध्ये देवावर हळद उधळण करावी. त्यासोबतच देवाला बाजरीची भाकरी, याला रोडगा असंही म्हणतात. बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी, कांदा भजी किंवा कांदा असा हा नैवेद्य मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने देवाला अर्पण करायचा असतो. चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला सुद्धा हा नैवेद्य दाखवायचा असतो. कुत्र्यालाही भोजन द्यायचं असतं. या चंपाषष्ठीच्या दिवशी ज्या मुलांचे विवाह होत नाही त्यांनी पाण्यामध्ये हळदी टाकून स्नान करायला सुरुवात करावी. त्यासोबतच ज्यांचा विवाह झालेला आहे, विवाह ठरत नाही, विवाह झालेला आहे किंवा विवाह होऊन वैवाहिक जीवनाचं सुख जर तुम्हाला योग्य पद्धतीने मिळत नसेल तर अशा व्यक्तीने चंपाषष्ठीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर एक विड्याचं पान ठेवावं आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवावी. नागवेलीच्या पानावर सुपारी आणि एक हळकुंड ठेवून ओम श्री शिवशक्ते नमः हा जप करून तिथून पुढे नियमितपणे शिव उपासना जर केली आणि त्यासोबतच माता पार्वतीला सुद्धा परिपूर्ण शृंगार अर्पण केला पाहिजे. चंपाषष्ठी ही शनिवारी येते आहे. विशेषतः शततारका नक्षत्रावर आणि वैधृती योगावर येणारी ही चंपाषष्ठी तुम्हाला अनन्यसाधारण महत्व देणार आहे. ओम रुद्राय नमः महादेवाचा हा अतिशय सुंदर असा जो मंत्र आहे. ओम रुद्राय नमः या मंत्राचा आपण अधिकाधिक जप करायचा आहे. शनिवारी येणारी ही चंपाषष्ठी तुम्हाला जर फलदायी व्हावी असं वाटत असेल तर गोरगरिबाला अन्नदान अवश्य करा. हळदीचं दान कुठल्याही मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये हळदीचं रोप लावा किंवा हळकुंड दान करा. ज्यांच्या घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये अशा व्यक्तींनी या दिवशी हळकुंड दान करणं गरजेचं राहील. चंपाषष्ठीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय सदिच्छा. खंडोबा तुमचा सर्वांचं रक्षण करो आणि तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम यश, कीर्ती, लाभ आणि शौर्य बल प्रदान करो. हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थना. येळकोट येळकोट. जय मल्हार, जय शंकर दत्तगुरु.